नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. जरांगे पाटलांचं सध्या देवाभाऊ देवाभाऊ का चालू आहे आणि विखे पाटलांच्या डोक्यात काय आहे, त्यांनी काय जादू केली नक्की? म्हणजे देवाभाऊ देवाभाऊ जरांगेनी करावं, त्यांचं कौतुक करावं, काय गणित आहे ह्याच्यावरच आज विश्लेषण करायचं. आणि ती चर्चा आता जोरात चालू आहे. एकनाथ शिंदे एक घटक पक्ष आहे आणि मुख्यमंत्रीपद त्यांना हवंय, काही करून ते मिळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. अगदी उद्धव ठाकरेंच्या पक्षातले खासदारही फोडून नेऊ आपण आणि भाजपच्या दावणीला बांधू, हे मनसुबे म्हणजे ऑपरेशन टायगर आपण बघतो, हे सुद्धा चालू आहे. पण हे कशासाठी सगळी खटाटोप आहे त्यांचा, तर तो मुख्यमंत्रीपद. आणि विखे पाटील सुद्धा काय, आज ना उद्या मराठा नेता म्हणून, शरद पवार आणि एकनाथ शिंदेंच्यावर कुरघोडी करणारा नेता म्हणून जर का विखे पाटील पुढे येत असतील तर देवाभाऊंना ते हवे, हेच आतलं राजकारण आहे. आणि जरांगे पाटील सुद्धा मराठ्यांचं कल्याण होत असेल, मराठा समाजाचं कल्याण होत असेल आणि विखे पाटील मुख्यमंत्री होत असतील तर त्यांना आधी जसं एकनाथ शिंदेंच्यावर प्रेम होतं तसं काय आता त्यांचं दिसत नाही. त्यामुळं तर आता एकनाथ शिंदे आणि शरद पवार हे दोनही मराठा नेता थोडं संभ्रमात आहेत की हे नक्की गणित चाललंय तरी काय. मध्यरात्रीत जाऊन विखे पाटील काहीही करून जरांगे पाटलांना मनवतात, उपोषण सोडतात जरांगे पाटील. आता ओबीसीचे नेते आरोप करतात हे प्री प्लॅन होतं, हे ठरलेलंच होतं वगैरे, पण तसं दिसत नाहीये ना. काहीतरी गणित घातली जात आहेत. जरांगे पाटलांच्या डिमांड त्या सोडून सुद्धा अन्य काही असू शकतात, पण ते समाजासाठी झटतायत. समाजासाठी माझं एवढं करा, समाजासाठी मग आम्ही आहे तुमच्याबरोबर. आणि आता ते उघड आता ओबीसीप्रमाणे शैक्षणिक सवलती जर का मराठ्यांना मिळत असतील, 58 लाख नोंदी सुद्धा ते तिथं सगळे दाखले मिळत असतील तर ते खुश आहेत. देवाभाऊ देवाभाऊ करायला काय अडचण आहे त्यांना. आणि त्याचा फायदा विखे पाटील हे राजकारण जोरदार करणार. पवार घराण्यावर चौफेर टीका करणं, त्यांना अंगावर घेणं, हे विखे पाटीलच एक मराठा नेता करू शकतो ना. हे देवाभाऊ ओळखून आहे. आणि देवाभाऊंना काही करून एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपद मिळवून द्यायचं नाहीये. अगदी केंद्रात सुद्धा अमित शहाच्या ते जवळ जायचा प्रयत्न करत असले तरी देवाभाऊ बरोबर कूटनीतीनं त्यांना बरोबर बाजूला काढतायत. आता तर उबाटा गटाचे खासदार आम्ही आणून जोडू, ह्याच्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. परंतु तिथं सुद्धा देवाभाऊच उद्धवजींना सॉफ्ट कॉर्नर, तो सॉफ्ट कॉर्नर झाल्यामुळं परत एकनाथ शिंदे मागे गेले. आणि सगळ्यात महत्वाचं, जरांगे पाटलांची ताकद जर का मिळत असेल, मराठा समाजामध्ये जर का देवाभाऊंचाच उदो चालू असेल तर राजकारण हे बरंच काहीतरी वेगळ्या पद्धतीनं घडू शकतं. म्हणून मी म्हणतोय की विखे पाटलांनी अशी काही जादू केली की अजून आतल्या गोष्टी बऱ्याच बाहेर यायच्या आहेत. कारण जरांगे पाटील, आपण आधीची स्टेटमेंट त्यांची बघितली तर देवाभाऊंच्यावर चौफेर टीका करणारं नेतृत्व म्हणायला पाहिजे मराठा समाजातलं जरांगे पाटील. अगदी एकेरी नावानं देवाभाऊंच्यावर त्यांनी टीका केली, पण देवाभाऊंची मुत्सद्देगिरी आणि कूटनीती म्हटलं तर ते शांत राहिले, सगळं संयमानं घेतलं. आणि बरोबर आता जरांगे पाटीलच उदो आणि ओबीसीचं नुकसान नाही, ओबीसींच्यात सुद्धा समाधान. ओबीसींचं नुकसान न होता मराठ्यांना सवलती द्यायच्या. आणि ह्याचं सगळं करते मधल्यामध्ये ही विखे पाटील बरोबर राजकारण करत आहेत. आणि तशा पद्धतीनं अजून आतली बातमी यायची आहे, विखे पाटलांनी नक्की काय जादू केली. पण एवढी तरी जादू नक्कीच केली आहे की जरांगे पाटील हे सध्या देवाभाऊ 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 करतायत आणि मराठा समाजात सुद्धा तो संदेश सगळीकडे पोहोचवत आहेत. आता नक्की इथनं पुढची गणितं काय काय होतील, पण ह्याचा परिणाम एकनाथ शिंदे आणि शरद पवार ह्या दोन मराठा नेत्यांच्यावर झाल्याशिवाय राहत नाही आहे. एवढं मात्र नक्की. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.